इमारती होती ती लोकांना बाहेर काढण्यात आपल्याला यश आलेलं? सर, इथे आपल्याला CVD अग्निशमन केंद्रामध्ये आपल्याला सकाळी 4:50 कॉल आला. आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबत पोहोचलो तर इथे बिल्डिंग कोलॅप्स झालेली होती. त्याच्यामध्ये 2 लोक अडकलेले होते. त्या 2 लोकांचे नाव एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं. हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते. ते जिवंत होते, ते आवाज देत होते. अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना. आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे, तर त्याचं शोध कार्य चालू असेल त्याच्या परिस्थितीत. सर, याच्यामध्ये लोक राहत होते का, म्हणजे फॅमिलीज किती होत्या कळलंय? सर, तेवढं तर काही कळू शकलं नाही, पण ही बिल्डिंग मध्ये लोक राहत होते असं समजलेलं आहे. ती पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती किंवा पळाली होती? हा, सलूनवाले जे होते म्हणतात तिथले, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना बिल्डिंग पडत आहे म्हणून, तर बरेचसे लोक त्यातनं बाहेर एव्हॅक्युएट करतात आले. सर, किती लोक काम करतात आपत्ती व्यवस्थापन साधारणपणे? सर, इथे नाही म्हटलं तरी CVD अग्निशमन केंद्र, वाशी अग्निशमन केंद्र, नेरूळ अग्निशमन केंद्र, इथे नाही म्हटलं तरी एक 60 ते 70 लोक आपल्या इथे काम करत आहेत. त्यानंतर मग NDRF ची टीम आपण इथे बोलवलेली आहे. मध्ये बांधली अशी प्राथमिक माहिती आहे. इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 फ्लॅट्स असं होते. आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आली. 39 लोक आणि 13 मुले ही आता बाहेर आलेली आहेत. अजूनही 2 लोकांचा शोध सुरू आहे. बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व, आणि जे काही हे 39 आणि 13 लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे. मला 5 वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो. माझी सगळी टीम आली. NDRFला इन्फॉर्म केलं. NDRFची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर 6 वाजल्यापासून NDRFची टीम पुन्हा काम करते आणि आता मदत कार्य सुरू आहे. शोध सुरू आहे आम्ही की नेमके अजून किती त्याच्याखाली ढिगाऱ्याखाली आहे. तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ. सर, ही 10 वर्षापूर्वीचीच इमारत होती. गावठाणामधली इमारत आहे की सेक्टर्समधली आहे? नाही, ही गावठाणातली इमारत दिसते. म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर, कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे, असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे. इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याचे शोध घेऊ. परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहेत. सर, मनपा प्रशासनाशी या इमारतीमधील लोकांनी काही पाठपुरावा केला असल्याची माहिती समोर येते. स्थानिकांमधून तशी माहिती भेटते? नाही, माझ्यापर्यंत तर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा केला होता. मला तरी काही माहिती नाही. थँक्यू.